एका पातेल्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ, त्याच वाटीने 1 वाटी दूध, अर्धी वाटी पाणी घालायचं. मिक्स करून मध्यम सैलसर मिश्रण तयार करून घ्यायचं. कुकरमध्ये पाणी गरम करून घेतले, त्यामध्ये हे पातेलं ठेवायचं. कुकरच्या झाकणाची रिंग आणि शिट्टी काढायची. कुकरला झाकण लावायचं. 20 मिनिटं हे पीठ स्टीम करून घ्यायचं. गॅसवर पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं. तूप गरम झालं की अर्धा चमचा खसखस, 1 चमचा तीळ घालायचं. अर्धा मिनिटं परतून 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं, अर्धी वाटी गूळ घालायचं. सर्व मिश्रण गूळ वितळेपर्यंत परतून घ्यायचं. गॅस बंद करून वेलची पावडर घालायची. मिक्स करायचं. सारण तयार आहे. उकडही तयार आहे. गरम आहे तेव्हाच परातीमध्ये काढायची. फुलपात्राने मळून घ्यायची. त्यानंतर थोडं थोडं तूप घालून हाताने मऊ लुसलुशीत अशी मळून घ्यायची. उकड तयार झाली आहे. त्यानंतर त्यातील एक गोळा घ्यायचा. मोदकाचा साचा घेतला, त्याला आतून तूप लावून घेतले. त्यामध्ये तयार उकड भरायची. साच्यामध्ये पसरवून घ्यायची. तयार केलेलं सारण भरायचं. वरून बंद करायचं आणि सर्व मोदक अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे. स्टीमरच्या भांड्यामध्ये काढून वरून केसर काड्या लावायच्या आणि मध्यम आचेवरती 10 ते 12 मिनिटं मोदक स्टीम करून घ्यायचे आणि ते मस्त मऊ लुसलुशीत कळ्या न पाडता उकडीचे मोदक